नमस्कार मित्रांनो. आज ट्रॅफिक किती आहे यार. वायफायचा स्पीड खूप स्लो आहे. आज जेवणात मीठच कमी आहे. अशी वाक्ये आपण आपल्या रोजच्या आयुष्यात किती वेळा वापरतो. आपण सतत लहान सहान गोष्टींवरून तक्रार करत असतो. आपल्याकडे जे नाही त्याच्यावर आपला इतका फोकस असतो की आपल्याकडे जे आहे ते आपण पूर्णपणे विसरून जातो. काही दिवसांपूर्वी मी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पाहिला. मुसळधार पावसात आफ्रिकेतील काही लहान मुलं रांगेत उभी होती. कशासाठी? तर फक्त एका छोट्याशा ब्रेडच्या तुकड्यासाठी. तो व्हिडिओ पाहून माझ्या अंगावर काटा आला. एकीकडे आपण पिझ्झाची डिलिव्हरी 10 मिनिटे लेट झाली म्हणून कस्टमर केअरशी भांडत असतो आणि दुसरीकडे जगात अशी लाखो लोकं आहेत ज्यांना उद्याचे जेवण मिळेल की नाही हेच माहीत नसते. आपल्याकडे किती सोयीसुविधा आहेत, पण तरीही आपण सतत तक्रार का करत असतो? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत. आपण पाहणार आहोत की कृतज्ञता म्हणजेच ग्रॅटिट्यूड म्हणजे नक्की काय आणि ती आपल्या आयुष्यातील दुःखाचा अंधार दूर करून आनंदाचा प्रकाश कसा आणू शकते. मानसशास्त्रामध्ये एक संकल्पना आहे ज्याला हिडॉनिक ट्रेडमिल म्हणतात. याचा अर्थ असा की जेव्हा आपल्याला एखादी नवीन गोष्ट मिळते, उदाहरणार्थ नवीन फोन, नवीन गाडी किंवा पगारवाढ, तेव्हा आपला आनंद काही काळासाठी वाढतो. पण काही दिवसांनंतर तो आनंद कमी होतो आणि आपण पुन्हा पहिल्यासारखेच सामान्य अवस्थेत येतो. मग आपल्याला वाटायला लागते की आता मला यापेक्षाही मोठी गाडी हवी किंवा यापेक्षा चांगला फोन हवा. आपण मोर म्हणजेच आणखी हवेच्या मागे इतके धावतो की वर्तमान काळात आपल्याकडे जे आहे त्याचा आनंद घेणे आपण विसरून जातो. आपण सतत स्वतःची तुलना दुसऱ्यांशी करतो. त्याच्याकडे माझ्यापेक्षा मोठे घर आहे, तिची लाईफस्टाईल माझ्यापेक्षा चांगली आहे. ही तुलनाच आपल्या आयुष्यातील सर्व दुःखांचे मुख्य कारण आहे. माणसाचा स्वभाव असा आहे की जोपर्यंत एखादी गोष्ट त्याच्याकडून हिरावून घेतली जात नाही, तोपर्यंत त्याला त्याची किंमत समजत नाही. तुम्हाला आठवतंय, काही दिवसांपूर्वी जगात जेव्हा युद्धाची परिस्थिती निर्माण झाली होती, तेव्हा अचानक गॅस सिलेंडरचा मोठा तुटवडा निर्माण झाला. किमती गगनाला भिडल्या आणि सिलेंडर मिळणे कठीण झाले. त्या काळात आपल्याला पहिल्यांदा जाणवले की आपल्या स्वयंपाकघरात एका बटनावर जो गॅस चालू होतो आणि आपण आरामात 2 मिनिटात चहा बनवतो, ती किती मोठी आणि मौल्यवान गोष्ट आहे. दुसरे उदाहरण घेऊ. कधीकधी आपल्या इमारतीत किंवा सोसायटीत पाण्याची पाईपलाईन दुरुस्त करण्यासाठी किंवा मेंटेनन्ससाठी एक दिवस पाणी बंद ठेवले जाते. त्या एका दिवशी आपल्याला पाण्याची खरी किंमत समजते. तोंड धुण्यापासून ते स्वयंपाकापर्यंत प्रत्येक गोष्टीसाठी आपण झगडतो आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा नळातून पुन्हा पाणी यायला लागते, तेव्हा आपल्याला जो आनंद होतो तो कोणत्याही महागड्या वस्तूपेक्षा मोठा असतो. आपल्याकडे वीज आहे, डोक्यावर सुरक्षित छप्पर आहे, पिण्यासाठी शुद्ध पाणी आहे. या अशा गोष्टी आहेत ज्या जगातील 40% लोकांकडे आजही नाहीत, पण आपण त्यांना टेकन फॉर ग्रांटेड म्हणजेच गृहीत धरले आहे. प्राचीन स्टोइसिझम या तत्त्वज्ञानामध्ये कृतज्ञतेचे महत्त्व अत्यंत सखोलपणे सांगितले आहे. स्टोईक तत्त्वज्ञानी आणि रोमन सम्राट मार्कस ऑरेलियस आणि सेनेका यांनी कृतज्ञता जागृत करण्यासाठी एक अतिशय शक्तिशाली पद्धत सांगितली आहे. तिला म्हणतात निगेटिव्ह व्हिज्युअलायझेशन. याचा अर्थ असा की नकारात्मक गोष्टींची कल्पना करणे. हे ऐकायला थोडे विचित्र वाटेल, पण याचा प्रभाव खूप खोल आहे. सेनेका म्हणायचे की रोज सकाळी उठल्यावर काही सेकंद असा विचार करा की आज तुमच्या आयुष्यात ज्या गोष्टी आहेत, तुमचे आईवडील, तुमचा जोडीदार, तुमचे घर, तुमचे हातपाय किंवा तुमची दृष्टी, जर हे सगळे उद्या तुमच्याकडे नसेल तर? जेव्हा तुम्ही शांत बसून अशी कल्पना करता की तुमची दृष्टी गेलेली आहे आणि तुम्ही हे जग पाहू शकत नाही, आणि त्यानंतर जेव्हा तुम्ही तुमचे डोळे उघडता आणि तुम्हाला हे सुंदर जग दिसते, तेव्हा तुमच्या आतून एक खरी कृतज्ञता बाहेर येते. हा विचार तुम्हाला घाबरवण्यासाठी नाही, तर तुमच्याकडे आज जे आहे त्यावर भरभरून प्रेम करण्यासाठी आहे. स्टोइसिझम शिकवते की आपण आपल्या अपेक्षा शून्यावर आणल्या पाहिजेत. मग जे काही आपल्याला मिळते तो एक बोनस वाटतो. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी कृतज्ञता कशी व्यक्त करू, याची सुरुवात कशी करायची? चला तर मग कृतज्ञता जीवनशैली बनवण्याच्या 4 अतिशय सोप्या पण प्रभावी पद्धती पाहूया. 1. कृतज्ञता जर्नलिंग. रोज रात्री झोपण्यापूर्वी एका डायरीत अशा 3 गोष्टी लिहा ज्यासाठी तुम्ही आज कृतज्ञ आहात. या गोष्टी मोठ्या असल्याची गरज नाही. आज आईने माझ्या आवडीची भाजी बनवली, आज रस्त्यावर ट्रॅफिक कमी होतं किंवा आजचे हवामान खूप छान होतं. जेव्हा तुम्ही या छोट्या गोष्टी लिहिता, तेव्हा तुमचा मेंदू आपोआप सकारात्मक गोष्टी शोधायला लागतो. 2. तक्रार उपवास. द 24 आवर नो कंप्लेंट चॅलेंज. स्वतःला एक आव्हान द्या.
पुढचे 24 तास कोणत्याही परिस्थितीवर, कोणत्याही माणसावर किंवा हवामानावर एकही तक्रार करायची नाही. सुरुवातीला हे खूप कठीण जाईल, पण यामुळे तुम्हाला जाणवेल की तुम्ही दिवसातून किती वेळा नकारात्मक बोलता. 3. माइंडफुल ईटिंग, अन्नाबद्दल कृतज्ञता. जेव्हा तुमच्यासमोर जेवणाचे ताट येते तेव्हा लगेच मोबाईल बघत जेवू नका. 2 सेकंद थांबा, अन्नाकडे पहा. ते धान्य पिकवणाऱ्या शेतकऱ्याचे, ते तुमच्यापर्यंत पोहोचवणाऱ्या व्यापाऱ्याचे आणि ते प्रेमाने बनवणाऱ्या व्यक्तीचे मनातल्या मनात आभार माना. यामुळे अन्नाची चवही वाढते आणि पचनही सुधारते. 4. ॲमॉर फाती, जे हा आणखी एक स्टोईक सिद्धांत आहे. आयुष्यात जे काही चांगले किंवा वाईट घडते ते आनंदाने स्वीकारणे. संकटे आली तरी हे माझ्याच बाबतीत का घडले असा विचार करण्याऐवजी या संकटाने मला काय शिकवले हा विचार करणे म्हणजेच ॲमॉर फाती. आधुनिक विज्ञानानेही हे सिद्ध केले आहे की कृतज्ञता हा फक्त एक चांगला विचार नाही, तर ती एक जैविक गरज आहे. जेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने कृतज्ञता व्यक्त करता तेव्हा तुमचा मेंदू डोपामाइन आणि सिरोटोनिन सारखे हॅपी हॉर्मोन्स रिलीज करतो. यामुळे तुमचा स्ट्रेस आणि नैराश्य लक्षणीयपणे कमी होते. आनंदी राहण्यासाठी तुमच्याकडे सर्व काही असण्याची गरज नाही. आनंदी लोक ते नसतात ज्यांच्याकडे सर्वोत्तम गोष्टी असतात. आनंदी लोक ते असतात जे त्यांच्याकडे असलेल्या गोष्टींना सर्वोत्तम बनवतात. आजपासून जेव्हाही तुम्हाला एखाद्या लहान गोष्टीवरून चिडचिड होईल तेव्हा एक दीर्घ श्वास घ्या आणि त्या आफ्रिकन मुलांची आठवण काढा जे एका ब्रेडच्या तुकड्यासाठी पावसात उभे होते. आज तुमच्याकडे घर आहे, कपडे आहेत, इंटरनेट आहे आणि हे सर्व समजून घेण्याची बुद्धी आहे. तुम्ही आधीपासूनच जगातील सर्वात श्रीमंत आणि भाग्यवान लोकांपैकी एक आहात. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक क्षणासाठी कृतज्ञ राहा, कारण कृतज्ञताच हीच खऱ्या आणि समाधानी जीवनाची गुरुकिल्ली आहे. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओने तुम्हाला थोडा जरी विचार करायला भाग पाडले असेल तर खाली कमेंट करून मला नक्की सांगा की तुम्ही आज कोणत्या एका गोष्टीसाठी सर्वात जास्त कृतज्ञ आहात. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि तुमच्या मित्रांसोबत आणि परिवारासोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. तसेच चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि विचार प्रवर्तक व्हिडिओमध्ये. धन्यवाद.